गुड इव्हनिंग एव्हरीवन. सगळ्यांना नमस्कार. आजचं विद्याशक्तीचं विज्ञानचं क्लासमध्ये सगळ्यांना स्वागत आहे. कसं आहे तुम्ही? सो वीकेंड कसं गेलं तुमचं? आय होप सगळंजण युगादी आणि रमजान छानपैकी सेलिब्रेट करून घेतला म्हणून घेतले. येस. आय होप सगळ्यांचा दिवस पण चांगला गेलाय काय नाही? येस. ओके. सो ऊन डे बाय डे काय व्हायलंय? जास्त व्हायलंय. सो समर सीझन आमचं स्टार्ट होलंय इंडियामध्ये. येस ऑर नो? सो त्याच्यासाठी तुम्ही काय तुमचं बॉडी हेल्दी ओके. येस. सो आता जाऊया बट बिफोर दॅट आम्ही आम आजचा मोटिवेशनल कोट बघून घेऊन युवा मन. सो माझं तुमच्या संग आता शेअर केलंय. येस, सगळ्यांना दिसालंय माझं स्क्रीन. एव्हरीबडी कॅन सी. आम्हाला काय सक्सेस मिळते ने ते ऍक्च्युली आमचं काय डेली हॅबिट्स राहतात ने त्याचा प्रॉडक्ट आहे. त्याचा प्रॉडक्ट म्हटलं तर बिकॉज आमचं डेली हॅबिट्स एवढं करेक्ट डिसिप्लिन्ड वे मध्ये आम्ही घेऊन जातो त्याच्यासाठी आम्हाला ते रिझल्ट आम्हाला काय ते आमचं ड्रीम्स आम्ही काय इट इज ऑल बिकॉज आम्ही ते सगळं डेली हॅबिट्स आम्ही डिसिप्लिन वे मध्ये सगळं करतो त्याच्यासाठी आम्हाला ते सक्सेस मिळते. ओके. पूर्ण लाईफ टाइम मध्ये तुम्ही नुसतं एक टाइम ट्रान्सफॉर्मेशन केलं या फिर नुसतं एक दिवस काय तर तुम्ही चेंज तर तुम्हाला सक्सेस नाही मिळते. सक्सेस केव्हा मिळते म्हटलं तर तुम्ही कन्सिस्टंट राहा. कन्सिस्टंट म्हटलं तर दररोज पण ते काम करावं. तुम्ही तुमचं ड्रीम्स अचीव करायला तुम्हाला काय पाहिजे? वाचायचं पाहिजे. तुम्ही वीक मध्ये 2 दिवस वाचलं तर या फिर एक दिवस वाचलं तर चालते काय? बिलकुल नाही. तुम्ही डेली पण सिलेबस वाचाव, मॉक टेस्ट द्याव, तुम्ही प्रॅक्टिस कराव, तेव्हा तुम्हाला करेक्ट राहते. एक लाईफ मध्ये एक जीवन मध्ये पूर्ण जीवन मध्ये एक कोणतं तर हॅबिट चेंज केलो या फिर एक दिवस काय तर चेंज राहिलं तर नाही चालतंय. हे हॅबिट्स करेक्ट राहिलं तर तेव्हा तुम्हाला सक्सेस मिळते. ओके. सो आजचं मोटिवेशनल कोट आम्ही बघून घेतलो. सो आमच्या क्लासकडे जाऊया. सो लास्ट क्लासमध्ये आम्ही काय डिस्कशन केलतो? सो आम्ही फिल्ट्रेशन है ना, फिल्ट्रेशन, सेडिमेंटेशन आणि डिकॅन्टेशन वरती आम्ही त्याच्यावरती काय केलतो? डिस्कशन केलतो. येस. कॉन्सेप्ट डिस्कशन केलतो. करेक्ट. सो फिल्ट्रेशन म्हटलं तर काय त्याचं पिक्चर्स बघितलो त्याच्यामध्ये कोणची कोणची इक्विपमेंट्स येते ती त्याचं डायग्राम सगळं बघितलो मी. येस. एक्झाम्पल्स बघितलो. सेम इन केस सेडिमेंटेशन आणि डिकॅन्टेशन म्हटलं तर काय त्याच्यामध्ये कोणची कोणची ऍपरेटस यूज होते ती एक एक्झाम्पल पण बघितलो मी. सो पूर्ण लास्ट क्लासमध्ये आम्ही काय केलतो? पूर्ण कॉन्सेप्शल स्टडी ह्याच्यावरती केलतो. करेक्ट. तर आता आम्ही आज काय करायचं काय आहे? आज आम्ही हे तिघ टॉपिक वरती आम्ही वर्ड वॉल ऍक्टिव्हिटीज बघू. आम्ही काय बघणार आहे आता? आम्ही वर्ड वॉल ऍक्टिव्हिटीज बघणार आहे. ओके. सो आता मी तुमच्या संग माझं स्क्रीन शेअर करते मन. सो एव्हरीबडी इज एक्साइटेड. सो तुम्ही काय लास्ट वीक वाचला ना त्याच्यावरतीच आमची आजचं सेशन राहते. सो तुम्ही चॅट बॉक्स मध्ये काय करावं? कंटिन्युअसली रेस्पॉन्स घालावं. ओके. सो तुम्हाला ते प्रॅक्टिस पण होते आणि तुम्हाला आठवण पण राहते आम्ही काय शिकलो म्हण. ओके. सो मी माझं स्क्रीन तुमच्या संग शेअर केलं बघा. येस, सगळ्यांना दिसालय? एव्हरीबडी कॅन सी द स्क्रीन. ओके. सो आता आम्ही
हे ऍक्टिव्हिटी स्टार्ट करते. सो आम्ही काय करणार आहे ह्या ऍक्टिव्हिटी मध्ये? सो इकडं आम्हाला काय दिले ती फिल्ट्रेशन मध्ये उपयोग काय होते नाही वेगळ्या वेगळ्या ऍपरेटस आम्ही काय यूज करतो, इक्विपमेंट्स आम्ही काय यूज करतो ना सायन्सच्या एक्सपेरिमेंट मध्ये. टॉपिक कोणचा आहे? फिल्ट्रेशन. ओके. सो फिल्ट्रेशन करायच्या टायमाला आम्ही कोणची कोणची इक्विपमेंट्स यूज करतो नाही त्याचा आम्ही इकडं सगळं काय करू, नेमिंग करूया. त्याची पार्ट्स नेमिंग करूया. सो इथं बघितलं तर काय काय आहे? फिल्ट्रेट आहे, रेसिड्यू आहे, बीकर आहे, फिल्टर फनल आहे, फिल्टर पेपर आणि मिक्सचर. सो सगळं जण फर्स्ट आम्ही वरनं स्टार्ट करू आम्हाला. सो हे काय पॉइंट द्यालाय ह्याच्यासाठी? हे काय तुम्ही ब्लॅक कलर हे बघाला ना, हे पॉइंट आउट करायलाय. सो ह्याला आम्ही काय म्हणून सांगतो? हे तुम्ही काय बघाला ना, हे काय आहे? व्हॉट इज दिस? एनीबडी? ह्याला काय म्हणतो आम्ही? सो सगळं जण आन्सर द्यावं मला. बीकर. ओके. सो बीकर. नेक्स्ट इथं काय आहे? इथं आमचं ते फिल्टर करायचं मिक्सचर आहे. येस और नो? सो मडी वॉटर राहू दे या फिर कोणचं तर इम्प्युरिटीज काय राहते ते आहे. सो त्याला आम्ही काय म्हणून सांगतो? व्हॉट इज दिस? मिक्सचर. ओके. नेक्स्ट ह्याला आम्ही काय म्हणून सांगतो? हे काय घातलेत ते वर, ह्याला काय म्हणतात? व्हॉट इट इज कॉल्ड ॲज? हे तुम्हाला एक ट्रान्सपरंट दिसालय काय नाही? ट्रान्सपरंट मटेरियल दिसालय काय नाही? आत आहे बघा. यस, त्रिकोण शेप मध्ये आहे हे. याला काय म्हणतो आम्ही? सो सगळं जण आन्सर द्या. व्हॉट इट इज कॉल्ड? फिल्टर पेपर. ओके. आता हे काय आहे? हे तुम्हाला ग्रे कलरचं दिसालय बघा. व्हॉट इज दिस? हे काय ग्रे कलरचं तुम्हाला दिसालय ना, ह्याला आम्ही काय म्हणून सांगतो? व्हॉट इज दिस? व्हॉट इट इज कॉल्ड ॲज? रेसिड्यू. ओके. आणि ह्याला काय म्हणतात? हे पूर्ण काय राहते ना असं, हे काय आहे ना, ह्याला काय म्हणतात? व्हॉट इट इज कॉल्ड? एनीबडी? सो चॅट बॉक्स मध्ये तुमची रेस्पॉन्सेस घाला. फिल्टर फनल. ओके. नेक्स्ट लास्ट हे काय आहे? सो हे फिल्टर होऊन खाली काय पडते ने, हे बीकर मध्ये काय कलेक्ट होते? हे काय आहे? फिल्ट्रेट. ओके. सो लास्ट आमच्याकडे ह्याच ऑप्शन उरलं होतं. सो मी सगळं आता तुम्ही काय आन्सर्स दिला मी इथं सिलेक्ट केलो. सो आता सबमिट करते. चेक करूया कोणची आन्सर्स करेक्ट आहे आणि कोणची रॉंग आहे. येस. सो व्हेरी गुड. तुम्ही सगळं आन्सर्स पण करेक्ट दिला. व्हेरी नाईस. आय होप तुम्हाला फिल्ट्रेशन मध्ये कोणची कोणची इक्विपमेंट्स यूज करते मन माहित होले मन म्हणून घेतो. ओके. सो मी आता तुम्हाला आणि एकदा दाखवते बघा. येस. सो ह्याला आम्ही काय म्हणतो? इट इज कॉल्ड ॲज बीकर है ना. बीकर मध्येच आम्ही काय करतो? तुमचं काय इम्प्युरिटीजचं मिक्सचर राहते ते पण त्याच्यातच कलेक्ट करून घेऊन ठेवून घेतो. नंतर हे फिल्टर केल्यानंतर पण आम्ही मिक्सचर ते काय बाकीचं उरते नाही, ते काय फिल्ट्रेट राहते, फिल्टर होऊन नंतर ते काय खाली पडते ते पण मिक्सचर आम्ही बीकर मध्येच कलेक्ट करून घेतो. येस. सो आमचं काय मिक्सचर राहते आम्ही युजली बीकर मध्येच, ते काय वेसल आम्ही यूज करते ना त्याला आम्ही काय म्हणतो? बीकर म्हणतो. सो त्याच्यातच कलेक्ट करते. सो नंतर हे सेकंड काय आहे? मिक्सचर. मिक्सचर म्हटलं तर काय? इट इज नथिंग बट आमचं काय इम्प्युरिटीजचं हे मिश्रण राहते, आम्ही तेच काय करतो? फिल्ट्रेशन करायला आम्ही उपयोग करतो. तेच आम्हाला फिल्टर करायचं राहते. सो ते फिल्ट्रेशन करायसाठी आम्ही काय इम्प्युरिटीजचं मिश्रण घेतो ने त्याला आम्ही काय म्हणतो? मिक्सचर.
आणि नेक्स्ट हे काय तुम्ही ट्रान्सपरंट हे काय बघायला त्रिकोण शेप मध्ये, ह्याला आम्ही काय म्हणतो, फिल्टर पेपर. सो युजली आम्ही लास्ट सिम्युलेशन काय बघितलं होतं फिल्ट्रेशन मध्ये, तिथे आम्ही काय घेतलं होतं, मस्लिन क्लॉथ घेतलं होतं ऍज अ फिल्टर. यस और नो. सो फिल्टर पेपर राहू दे, मस्लिन क्लॉथ राहू दे, हे सगळं वरती काय राहते ती, एक धाकटी धाकटी पोर्स राहते, ती छोटे छोटे होल्स राहते. ह्याच्यामध्येच काय मोठी मोठी सॉलिड पार्टिकल, सॉलिड इम्प्युरिटीज काय राहते ती, ते काय होऊन सोडते ती, ते नाही जाते, ती खाली नाही जाते, नुसतं पाणी एवढंच काय होते, खाली जाऊन प्युरिफाय होते, फिल्टर होते. ओके. सो इथं आम्ही कोणचं ऍज अ फिल्टर यूज केलो, फिल्टर पेपरला आम्ही फिल्टर यूज केलो. सो लास्ट सिम्युलेशन मध्ये आम्ही काय केलतो, मस्लिन क्लॉथला फिल्टर म्हणून यूज केलतो. ओके. सो रेसिड्यू म्हटलं तर काय, हे काय इम्प्युरिटीजचं मिक्सचर राहते, ह्याच्यामध्येच काय मोठी मोठी इम्प्युरिटीज या फिर मोठी मोठी काय सॉलिड पार्टिकल्स काय राहते, ते ह्याच्यामध्येच पास नाही होते, ते फिल्टर पेपर मध्येच पास नाही होते, ते इथंच कलेक्ट करून सोडते, ते फिल्टर पेपरवर कलेक्ट होऊन सोडते. सो त्या सॉलिड पार्टिकल्सला आम्ही काय म्हणतो, सॉलिड इम्प्युरिटीजला रेसिड्यू म्हणून सांगतो. फिल्टर केल्यानंतर कोणची इम्प्युरिटीज, कोणची सॉलिड पार्टिकल्स फिल्टर पेपर मध्ये या फिर फिल्टर मध्येच पास नाही होते, ते उरलेला काय राहते नाही, त्याला आम्ही रेसिड्यू म्हणून सांगतो. ओके. नेक्स्ट ह्याला आम्ही काय म्हणतो, दिस इज नथिंग बट फिल्टर फनल. हे काय राहते ने, फिल्टर फनल म्हणून सांगतो आम्ही. सो फिल्टर फनल वरती आम्ही काय करतो, फिल्टर पेपर घालून त्याच्यावरती आम्ही त्याच्यावरती फिल्टर पेपर घालून आम्ही फिल्ट्रेशन करायला ते उपयोग करते. युजली तुमचं किचन मध्ये पण राहते हे फिल्टर फनल मग. यस, तुम्ही कवा तर ऑब्झर्व केला. येस. सो हे एक कोन शेप्ड टूल राहते. ओके. युजली ग्लास, प्लास्टिक या फिर पोर्क्लेन मटेरियल्स रेडी होते हे. सो हे कशासाठी आम्ही यूज करतो, फिल्ट्रेशन प्रोसेस मध्ये सॉलिड पार्टिकल्स, लिक्विड मध्येच सॉलिड इम्प्युरिटीज काढून घ्यायला आम्ही यूज करतो. ओके. बिकॉज हे काय फिल्टर फनल काय राहते ने, हे फिल्टर पेपर धरून घेते. कॅन यू सी. सो फिल्टर फनल आणि फिल्टर पेपर दोघांचा शेप एकच सारखा आहे. यस और नो. सो फिल्टर फनल वर आत आम्ही काय करतो, ते फिल्टर वेब पेपर घालतो. सो फिल्टर फनल काय करते, ते फिल्टर पेपरला धरून घेते इझिली. सो फिल्टर पेपर धरून घेतला तर काय होते, आम्हाला फिल्ट्रेशन करायला होते, नाही तर नाही होते. सो दॅट इज वाय फिल्टर फनल इज व्हेरी इम्पॉर्टंट. कशासाठी म्हटलं तर ते फिल्टर पेपर धरून घेऊन आम्ही तुम्हाला फिल्ट्रेशन करायला हेल्प करते. अँड लास्ट, फिल्ट्रेट. फिल्ट्रेट म्हटलं तर काय, सो फिल्ट्रेट म्हटलं तर ह्याच्यामध्ये ह्या लिक्विड कसं राहते, ह्या लिक्विड मध्ये सॉलिड पार्टिकल्स काढून घेऊन ते काय उरलेलं लिक्विड राहते, फिल्टर हुल्यानंतरच काय लिक्विड राहते, त्याला आम्ही काय म्हणतो, फिल्ट्रेट म्हणतो. ओके. सो इज इट क्लिअर, सगळ्यांना समजलं? ओके. आय होप सगळं टर्म्स समजलंय म्हणून घेते. सो आता आम्ही नेक्स्ट कॉन्सेप्ट कडे जाऊया, दॅट इज मॅचिंग. ओके. मॅच द फॉलोइंग. 1 minute. येस. सो पहिला बघा, अ सबस्टन्स दॅट इज एबल टू डिझॉल्व इन ए लिक्विड और सॉल्व्हेंट. सो ऑलरेडी हे सगळं आम्ही काय टर्म्स आहे, मी आता तर तुमचं संग डिस्कशन केलो. सो आता आम्ही मॅच करू म्हण. अ सबस्टन्स दॅट इज एबल टू डिझॉल्व इन ए लिक्विड. सो कोणचं सबस्टन्सेस लिक्विड मध्ये डिझॉल्व्ह होते नाही, त्याला आम्ही काय म्हण सांगतो म्हटलं तर, लिक्विड मध्ये पूर्ण डिझॉल्व्ह होऊन सोडते, घुळून सोडते. फॉर एक्झाम्पल आता तुम्ही सॉल्ट घ्या. ओके. नाही तर साखर घ्या, ते पाणीमध्ये घातलं तर मिक्स केलं तर काय होऊन सोडते, पूर्ण डिझॉल्व्ह होऊन सोडते. यस और नो, मिक्स होऊन सोडते. सो तसली सबस्टन्सला आम्ही काय म्हण सांग, फिल्टर फनल, फिल्ट्रेट, रेसिड्यू, इनसॉल्युबल, फिल्टर वेपर, फिल्ट्रेशन की सॉल्युबल. लिक्विड मध्ये कोणचं बी लिक्विड राहू दे, पाणी, ज्यूस, एनी लिक्विड. सो लिक्विड मध्ये कोणचं तर सबस्टन्स डिझॉल्व्ह हुलं, पूर्ण गळलं तर काय सांगतो, त्या सबस्टन्सला आम्ही काय म्हणतो, व्हॉट इट इज कॉल्ड, सॉल्युबल. ओके. नेक्स्ट,
porous material placed inside the filter funnel to remove large insoluble particles. सो फिल्टर फनलच्या आत आम्ही एक मटेरियल ठेवतो. ते युजली पोरस मटेरियल राहते. पोरस मटेरियल म्हटलं तर त्याच्यावरती धाकी धाकी छोटी छोटी होल्स या फिर छोट्या छोट्या पोर्स राहते. ओके, आणि ह्या मटेरियल आम्ही कशासाठी युजतो? लार्ज मोठी इनसोल्युबल अनडिझॉल्वेबल पार्टिकल्सला काढून घ्यायला आम्ही ते यूज करतो. सो त्याला आम्ही काय म्हणतो? एक मटेरियल आम्ही फिल्टर फनलचा आत ठेवतो. त्याला धाकटी धाकटी त्याच्यावरती पोर्स राहते, ती होल्स राहतात, आणि ह्याला आम्ही इनसॉल्युबल पार्टिकल्स काढून घ्यायला, लिक्विड मध्येच इनसॉल्युबल पार्टिकल्स काढायला उपयोग करतो. त्याला आम्ही काय म्हणतो? इट इज नोन ॲज फिल्टर पेपर. ओके, next, glass or plastic equipment that filter paper is placed inside. So filter paper आम्ही कसा कोणत्या इक्विपमेंटच्या आत ठेवतो? ते युजली ग्लास या फिर प्लास्टिकचं रेडी होते. फिल्टर पेपर आम्ही कोणचं इक्विपमेंटच्या आत ठेवते? ते युजली ग्लास या फिर प्लास्टिक आम्ही रेडी करून घेतो. इट इज filter funnel. Okay. Insoluble substance that collects in the filter paper. सो आम्ही आमचं काय इम्प्युरिटीजचं लिक्विड राहते ते फिल्टर पेपर वरती घातलं तर सगळी इनसॉल्युबल सबस्टन्सेस काय होते? फिल्टर पेपर वरती कलेक्ट होते. सो ते काय इम्प्युरिटीज या फिर ते इनसॉल्युबल सबस्टन्स काय राहते त्याला आम्ही काय म्हणतो? ते फिल्टर पेपर वरती काय इनसॉल्युबल सबस्टन्सेस कलेक्ट होते नाही त्याला आम्ही काय म्हणून सांगतो? It is known as, yes, residue. Okay. Next, filtered solution that collects in beaker or conical flask. सो फिल्टर झाल्यानंतर फनल मध्येच पास होऊन खाली बीकर मध्ये काय कलेक्ट होते ने त्या सोल्युशनला आम्ही काय सांगतो? त्या लिक्विडला काय म्हणून सांगतो आम्ही? फिल्टर झाल्यानंतर फनल मध्येच पास होऊन खाली जाऊन काय बीकर मध्ये कलेक्ट होते ने त्याला आम्ही काय म्हणतो? इट इज नोन ॲज filtrate. Okay. A substance that is unable to dissolve in a liquid solve. सो लिक्विड मध्ये कोणत्या सबस्टन्स डिझॉल्व नाही होते त्या सबस्टन्सेसला आम्ही काय म्हणून सांग? लिक्विड मध्ये कोणची सबस्टन्सेस डिझॉल्व नाही होते ती त्या सबस्टन्सेसला आम्ही काय म्हणून सांगतो? आता तुम्ही पाणीमध्ये स्टोन्स घातलं तर पत्थर घातला तर काय पत्थर मिक्स होत आहे काय? बिलकुल भी नाही. सो तसली सबस्टन्सेस कोण पाणीमध्ये डिझॉल्व नाही होते ती त्या सबस्टन्सेसला आम्ही काय म्हणून सांगतो? इट इज नोन ॲज insoluble. Okay. A method used to separate an insoluble solid from a liquid. So आम्ही कोणचा मेथड उपयोग करून लिक्विड मध्येची सगळी सॉलिड इम्प्युरिटीज सॉलिड पार्टिकल्सला काढतो? इट इज नथिंग बट फिल्ट्रेशन मेथड. ओके. सो आता मी तुमची सगळी आन्सर सबमिट करते मग. येस. सो सगळी आन्सर्स पण करेक्ट आहे. सो व्हेरी गुड. ओके. सो आय होप सगळ्यांना हे पण समजलंय म्हणून घेतो. सो मी काय डायग्रामॅटिक रिप्रेझेंटेशन केलतो त्याच्यावरती आम्ही मॅचअप ऍक्टिव्हिटी फिल्ट्रेशन वरती केलो. सो आय होप सगळ्यांना समजलंय म्हणून घेते. सो आता आम्ही सेडिमेंटेशन आणि डिकॅन्टेशन वरती एक क्विज सेशन करू आपण. सो आय होप ह्या टॉपिक पण तुम्हाला क्लिअरली समजते म्हणून घेतो आता हे झाल्यानंतर. The first question, can sedimentation remove stones from water? सेडिमेंटेशन प्रोसेस काय राहते ने ते पाणी मध्ये काय पत्थर राहते ते काढायला होते काय? सेडिमेंटेशन मध्ये काय होते? सेडिमेंटेशन मध्ये आम्ही काय करतो? सेडिमेंटेशन मध्ये आम्ही
ते काय आमचं लिक्विड राहते, फिल्ट्रेशन झाल्यानंतर ते काय फिल्ट्रेट राहते, ते काय फिल्टर्ड लिक्विड राहते, त्याला आम्ही थोडा टाइम अनडिस्टर्ब्ड ठेवून सोडतो. थोडा टाइम बिलकुल बी त्याला डिस्टर्ब नाही करतो, तसंच वेगळं ठेवून सोडतो. येस ऑर नो? सो ते ठेवल्यानंतर थोडा टाइम झाल्यानंतर काय होते, इथं दोन लेयर्सची फॉर्मेशन होते ड्यू टू ग्रॅव्हिटीच्या फोर्स साठी. दोन काय राहते, ती दोन लेयर फॉर्मेशन होते. एक वर क्लीन वॉटर येते आणि खाली काय रेडी होते, ते सगळं काय, आणि उरलेल्या इम्प्युरिटीज काय राहते ते ते खाली जाऊन बसून सोडते. सो आता ह्या प्रोसेस, ह्याला आम्ही सेडिमेंटेशन प्रोसेस म्हणून सांगतो. इथं काय दोन लेयर्स रेडी होते, पाणी आणि इम्प्युरिटीजचे लेयर आम्ही, ते काय क्रिएट होते ने, त्याला आम्ही सेडिमेंटेशन प्रोसेस साठी होते म्हणून सांगतो. सो आता तसं त्या प्रोसेस आम्ही पाणीमध्येच पत्थर खाडाला उपयोग करायला येते काय? ऑप्शन ए, yes, as the impurities settle at the bottom and then it can be removed. सो ह्या प्रोसेस आम्ही यूज करायला येते बिकॉज सगळी इम्प्युरिटीज खाली जाऊन बसून सोडते आणि आम्ही ते पाणी, वरचं पाणी काढायला आम्हाला इझिली होते. सेकंड ऑप्शन, नो, स्टोन कॅनॉट सेटल ऍट बॉटम. ते खाली जाऊन नाही बसते. ह्या प्रोसेस आम्ही करायला नाही होते बिकॉज पत्थर काय राहते, ते खाली जाऊन नाही बसते. थर्ड ऑप्शन, नाही, दॅट इज ऑल्सो नो. पाणी काय राहते, ते स्टोन कम्पेअर केलं तर जास्ती हेवी आहे. पाणी स्टोनला कम्पेअर केलं तर जास्ती हेवी आहे, त्याच्यासाठी हा प्रोसेस करायला नाही होते. नेक्स्ट, फोर्थ ऑप्शन, हा प्रोसेस करायला होते येस, बट आम्ही फिल्ट्रेशन प्रोसेस यूज करा, विच इज द करेक्ट आन्सर. सो लाइजन ए आणि डी मध्ये आला. येस. सो ए ऑप्शन, मेजॉरिटी ए दिला. चेक करूया तुमचा आन्सर. येस, करेक्ट आन्सर इज ऑप्शन ए. सो आम्ही इम्प्युरिटीज काढायला येते बिकॉज थोडा समय झाल्यानंतर ते स्टोन्स सगळं खाली जाऊन बसून सोडते ती, आणि वर काय होते, पाणी, क्लिअर वॉटर आम्हाला मिळून सोडते. सो युजली ते करायला येते. ह्या प्रोसेस मध्ये आम्ही, ह्या प्रोसेस उपयोग करून पाणीमध्ये स्टोन काढायला येते. नेक्स्ट, इज सेडिमेंटेशन अ प्रोसेस दॅट ऑकर्स ड्यू टू ग्रॅव्हिटी. तो सेडिमेंटेशन प्रोसेस ग्रॅव्हिटी होते. येस. कशासाठी म्हटलं तर इनसॉल्युबल सबस्टन्सेस काय राहते ती, म्हटलं तर पाणीमध्ये काय कोणची सबस्टन्सेस मिक्स नाही होते ते खाली जाऊन बसून सोडते ती, आणि हे बिकॉज ऑफ ग्रॅव्हिटी होते. सेकंड ऑप्शन, नाही, ग्रॅव्हिटी साठी नाही होते. थर्ड ऑप्शन, नो. थर्ड ऑप्शन अगेन, नाही, बिकॉज ग्रॅव्हिटी काय राहते नाही, ते मोशनचं ऑपोजिट ऍक्ट करते. ओके. नाही, बिकॉज ग्रॅव्हिटी काय राहते नाही, ते मोशनचं ऑपोजिट ऍक्ट करते. सो सेडिमेंटेशन काय आहे, ते ग्रॅव्हिटी साठी नाही होते. सो विच इज द करेक्ट ऑप्शन? ए बी सी मध्ये ऑप्शन ए, एव्हरीबडी चेक करू. येस. सो आम्हाला माहित आहे सेडिमेंटेशन प्रोसेस काय आहे, ते ऍक्च्युली ग्रॅव्हिटीसाठी होते. सो ग्रॅव्हिटीच्या फोर्स साठीच ते काय होते, इम्प्युरिटीज सगळं ते हेवियर राहते. सो इम्प्युरिटीज सगळं काय होते, ग्रॅव्हिटीच्या फोर्स साठी ते खाली वळून घेऊन खाली जाऊन सेटल होऊन सोडते, आणि वर आम्हाला काय मिळते, क्लिअर वॉटर मिळते. ओके. नेक्स्ट, थर्ड क्वेश्चन, कॅन सेडिमेंटेशन रिमूव्ह मेटल्स फ्रॉम वॉटर. सो सेडिमेंटेशन प्रोसेस पाणीमध्येची मेटल्स काढायला येते काय? ऑप्शन ए, येस. ऑप्शन बी, नो. ऑप्शन डी, सॉरी, ऑप्शन सी, समटाइम्स. येते, नाही येते, थोडा टाइम येते, थोडा टाइम नाही येते. पाणीमध्येच मेटल्स काढायला सेडिमेंटेशन प्रोसेस मी उपयोग करून काढायला येते काय नाही? सेडिमेंटेशन प्रोसेस उपयोग करून आम्ही मेटल्स मध्येची पाणी काढायला येते काय नाही? एनीबडी?
येस. येस. येते, ऑब्विसली येते. मेटल्स काय राहते, ते हेवी राहतात. पाणीला कम्पेअर केलं तर मेटल्सचं वेट युजली हेवी राहते, तर सो ते खाली जाऊन बसून सोडते. नेक्स्ट, फोर्थ, sedimentation is a process in which heavier impurities settle at the bottom. Yes, no. सेडिमेंटेशनच्या प्रोसेस मध्ये हेवी इम्प्युरिटीज काय राहते, ती ते खाली जाऊन सेटल होऊन सोडते. हे खरं आहे काय, खोटं आहे? येस ऑर नो? ऑब्विसली इट इज येस. ते खाली जाऊन इम्प्युरिटी सेटल होऊन सोडते. Last question. Decantation. The impurities are removed gently from the container. So decantationच्या प्रोसेस मध्ये आम्ही कंटेनर मध्येची इम्प्युरिटीज हळू दुसऱ्या कंटेनर मध्ये शिफ्ट करते. खरं? नाही? खोटं आहे? या फिर थोडा टाइम असं करतो, थोडा टाइम नाही करतो? डिकॅन्टेशनच्या प्रोसेस मध्ये आम्ही ते काय इम्प्युरिटीज राहते, ती आम्ही हळू दुसऱ्या कंटेनर मध्ये शिफ्ट करतो, या फिर त्या कंटेनर मध्येच हळू आम्ही ते काढून सोडतो. एनीबडी? यस, नो, समटाइम्स? नो. नो. येस, इट इज. आम्ही काय करतो, डिकॅन्टेशन प्रोसेस मध्ये. येस, 1 मिनिट, हे तुम्हाला मी एक्सप्लेन करतो. ओके. सो डिकॅन्टेशनचा प्रोसेस काय राहते, त्याच्यामध्ये आम्ही काय करतो, इम्प्युरिटीज आम्ही काढतो. बट कसं काढतो आम्ही, ते क्लिअरर लिक्विड काय वर जमा होते. सेडिमेंटेशन प्रोसेस साठी काय, 2 लेयर फॉर्मेशन होल्यानंतर खाली इम्प्युरिटीज राहते, वर काय राहते, ती क्लिअर लिक्विड राहते. तो ते क्लिअर लिक्विड आम्ही काय करतो, सॉफ्टली कंटेनरला बिलकुल भी डिस्टर्ब नाही करतो. तसंच आम्ही दुसऱ्या कंटेनरला शिफ्ट करून घेऊन सोडतो. सो ते काय होऊन सोडते, इम्प्युरिटीज आम्ही काय केलो, कंटेनर मध्येच म्हटलं तर लिक्विड मध्येच सेपरेट करून सोडलो. सो डिकॅन्टेशन प्रोसेस मध्ये पण आम्ही इम्प्युरिटीज काढतो, बट त्या लिक्विड काय राहते, क्लिअर लिक्विड आम्ही स्लोली दुसऱ्या कंटेनरला शिफ्ट करतो. ओके. सो ते काय होऊन सोडते, इम्प्युरिटीज आणि लिक्विडला दोघं पण आम्ही सेपरेट करून सोडतो. ओके. सो आय होप सगळ्यांना ह्या ऍक्टिव्हिटी पण समजले म्हणून घेते. सो इज इट क्लिअर टू एव्हरी? इज इट क्लिअर? सो आता आम्ही हे काय टॉपिक आहे, फिल्ट्रेशन, सेडिमेंटेशन आणि डिकॅन्टेशन. सो तिघ टॉपिक्स आम्ही पूर्ण कंप्लीट केलो. सो ह्याच्यावरती आम्ही पहिलं सिम्युलेशन बघितलो. मस्लिन क्लॉथ आणि मडी वॉटर, क्लिनिंग ऑफ मडी वॉटर टॉपिक वरती आम्ही सिम्युलेशन बघितलो, आणि फिल्ट्रेशन, सेडिमेंटेशन आणि डिकॅन्टेशन कसं होतंय मन बघितलं होतं. तर ते झाल्यानंतर आम्ही एमसीक्यू सेशन केलो. येस. सो एमसीक्यू सेशन केलो. सो एमसीक्यू सेशन केल्यानंतर आम्ही कॉन्सेप्च्युअल स्टडी केलो. म्हटलं तर हे सगळी टर्म्सचं काय अर्थ आहे, त्याची डायग्राम्स कसं राहते, ती इक्विपमेंट्स कोणची कोणची यूज होते ती, आणि एक्झाम्पल्स कोणची कोणची, हे सगळं आम्ही ते युझिंग वर्ड वॉल ऍक्टिव्हिटी आम्ही लास्ट क्लासमध्ये पूर्ण शिकलो. थरोली आम्ही स्टडी केलो. आणि आज आम्ही काय केलो, वर्ड वॉल ऍक्टिव्हिटीज केलो, हे तिघ टॉपिक वरती. तो पहिला फिल्ट्रेशनचा आम्ही डायग्रामॅटिक स्टडी केलो. ते सगळी ॲपरेटसच्या अर्थ आम्ही बघितलो, काय काय आहे, कसं कसं ते ॲपरेटसचं आम्ही यूज करतो, त्याची अर्थ काय आहे मन सगळं बघितलो. नंतर सेडिमेंटेशन आणि डिकॅन्टेशन वरती आम्ही काय केलो, एक धाकटं क्विज करून घेऊन आम्ही त्या प्रोसेस पण आम्ही रिकॉल केलो. ओके. सो आय होप हे तिघा प्रोसेस तुम्हाला समजले म्हणून घेते. ह्याच्यावरती काय तर तुम्हाला डिफिकल्टी आहे, तुम्हाला डाऊट्स आहे म्हटलं तर चॅट बॉक्स वरती प्लीज तुम्ही तुमची डाऊट्स पोस्ट करा, आम्ही त्याला आन्सर्स करतो. मग सो आजचा क्लास मी इथंच स्टॉप करते. नेक्स्ट क्लासमध्ये आणि भेटूया.
थँक यू व्हेरी मच. जय हिंद, जय विद्याशक्ती.